माथेरानमध्ये पर्यावरण संवर्धनाचा एक प्रेरणादायी उपक्रम पाहायला मिळालाय। सामाजिक कार्यकर्ते नितीन शहा यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त तब्बल 75 झाडांची लागवड करून सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलंय। शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या उंचीची झाडं लावण्यात आली असून त्यांच्या संगोपनासाठी सुरक्षा कठडे आणि जाळ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या झाडांचं संरक्षण आणि निगा राखण्याची जबाबदारी स्वतः नितीन शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारली आहे। रीटा शहा, अनिल गोखले आणि चिकेरूर यांच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आलेल्या या वृक्षारोपण मोहिमेत माथेरान रेल्वे स्थानक परिसर, रेल्वे स्टेशन ते बाजारपेठ मार्ग, राम मंदिर परिसर, पंचवटी नगर, इंदिरा गांधी नगर, वन ट्री हिल परिसरात झाडं लावण्यात आली आहेत। या उपक्रमात फणस, पेरू, वड, करंज, बकुळ, कडुनिंब, बेल, कदंब आणि कांचन यासारख्या विविध प्रजातींच्या झाडांचा समावेश होता। आमचे परम मित्र, शालेय वर्गमित्र नितीन शहा हे माथेरानमधील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत। अतिशय उत्कृष्ट कार्य करत असतात। सामाजिक, आर्थिक या क्षेत्रात अनेकांना ते मदत करतात। शिक्षणासाठी, आरोग्यासाठी त्यांचं कार्य खूप अनमोल आहे आणि आताच त्यांनी 60व्या वर्षात पदार्पण केलंय आणि या निमित्ताने त्यांनी ठरवलं की आपण माथेरानमध्ये 60 रोपं लावायची आणि त्याची निगा राखायची आणि त्या निमित्ताने आज त्यांनी वृक्षारोपणाला सुरुवात केली। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे, एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे या उक्तीप्रमाणे आपण त्यांचा हा दातृत्व गुण आपण सर्व माथेरानकर घेणार आहोत आणि या झाडांची निगा राखून आणखीन 5000 झाडं लावण्याचा संकल्प आपण करत आहोत। त्याचबरोबर माथेरान हे तसंच हिरवगार आहे, हे आणखीन हिरवगार व्हायला पाहिजे। हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे या ओळींची सार्थता करण्यासाठी आपले नितीनभाई शहा यांनी प्रयत्न केलाय। आपल्या माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत या देखील यासाठी खूप प्रयत्नशील असतात। आपण सर्वजण माथेरान देखील यासाठी प्रयत्नशील आहोत आणि अधिक हिरवगार माथेरान करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू। धन्यवाद। आज आपल्या इथे माथेरानचे सामाजिक कार्यकर्ते नितीनभाई शहा यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त, म्हणजे त्यांचे 59 वर्ष पूर्ण झालेत आणि 60व्यात ते पदार्पण करतायत, त्या निमित्ताने त्यांनी माथेरानमध्ये 60 झाडं लावण्याचा जो संकल्प केलेला आहे तो त्यांनी आज सुरुवात केलेली आहे। आणि खरं तर झाड लावणं म्हणजे एक नवीन सुरुवात, म्हणजे पुनरुज्जीवन करायचं असतं। आता निसर्ग जपणं हे नुसतं बोलण्यातून न बोलता ते कृतीतून दाखवतात की झाडं वाढून म्हणजे लावून त्याचं संगोपन करणं हा संदेश त्यांनी समाजाला ह्या माध्यमातून दिलेला आहे। आणि सामाजिक क्षेत्रात ते विविध प्रकारे, म्हणजे शाळेच्या मुलांना असेल किंवा इतर गरजू नागरिकांना असेल, ते नेहमी मदत करत असतात। आणि आजचं त्यांचं हे कार्य आहे, हे एक सामाजिक ऋण फेडण्याचा उपक्रम आहे असं मला वाटतं आणि त्या निमित्ताने, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी हा उपक्रम करीत आहे, त्यासाठी सर्व माथेरानकरांकडून खूप खूप शुभेच्छा। यावेळी श्रीराम मंदिर परिसरात वटपौर्णिमेच्या निमित्तानं महिलांच्या हस्ते एक मोठा वडाचं झाड लावण्यात आलं। या विशेष कार्यक्रमाला माथेरान नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष संतोष शेलार, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, प्रेरणा सावंत तसंच नगरसेवक आणि अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते। पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत असून वाढदिवसासारख्या खास दिवसाचे सामाजिक कार्यात रूपांतर कसे करता येते याचे उत्तम उदाहरण नितीन शहा यांनी घालून दिलंय। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।